मुंबईमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं ठाकरे जे आहेत ते शाखा भेटी देत आहेत, तर शिंदेंकडून देखील रोड शो घेतले जातात। अजूनपर्यंत मोठी सभा जी आहे ती मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली नाही। मी सध्या वडाळा विधानसभेमधील 201 प्रभागामध्ये आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रेखाताई कांबळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, आम्ही शिवडीमध्ये आता आपण पाहतोय की 201 प्रभागामध्ये लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीने मिळतोय, कशा पद्धतीने पुढची तुमची रणनीती जी आहे ती निवडणुकीची असणार आहे, कारण की कमी दिवस राहिलेत निवडणुकीसाठी, कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे? इकडे लोक खूप 201 मधून लोक खूप मला भरभरून प्रेम दिलं आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि माझे सासरे चंद्रकांत कांबळे त्यांचं खूप नाव घेतलं आहे आणि ते जे नाव कमवलं आहे ते मला आता घडवून दाखवायचं आहे। माझे मिस्टर मयूर कांबळे ह्यांनी इकडे काय मदत केली आहे त्यांचे खूप कौतुक करतायत लोक की त्यांनी 4 वर्ष 5 वर्ष जे इकडे मेहनत केली आहे आता ते मला प्रूफ करायचं आहे, ते मला करून दाखवायचं आहे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांचं जे विजन आहे ते मला इकडे घडवायचं आहे। आता आपण काम करूया। तुम्ही केवळ ठाकरेंच्याच उमेदवार नाही, तर पहिल्यांदा तुम्हाला संधी मिळते लढाईची आणि दोन्ही ठाकरेंचे बंधूंचे उमेदवार म्हणून तुम्ही मैदानात उतरताय, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद कसा आहे, लोक कशा पद्धतीने उत्साहामध्ये आहे? ते खूप उत्साहामध्ये आहेत, मला खूप साथ दिली आहे आणि मी ह्याच्यात एकदम नवीन आहे, तर मला खूप पॉझिटिव्ह माझे ते साथ आहेत। म्हणजे मी कुठे अडकली तर ते लोक मला बोलतात नाही नाही गो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। तर म्हणजे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला आहे आणि मला खूप साथ दिली आहे लोकांनी। आपल्यासोबत शाखा प्रमुख देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही प्रचार करताय, परंतु काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच मतदारसंघामध्ये रोड शो करण्याचा प्रयत्न केला, कॉर्नर सभा देखील घेतल्या, शिवसैनिकांशी देखील बातचीत केली। या सर्व गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? बघा, आपला हा जो पट्टा आहे इकडचा जे 8 बुधा जे शिवडी विधानसभेमध्ये लागतात आणि इकडे आपले आमदार अजय चौधरी साहेब आहेत, खासदार अरविंद सावंत साहेब आहेत। आपल्या इलेक्शनमध्ये आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटला होता इकडे आणि आम्हाला कोण इकडे रोड शो करतो, कोण काय करतो ते आम्हाला काय घेणं देणं नाही। आमचं लक्ष एकच आहे की मुंबईमध्ये आमचा महापौर बसायला पाहिजे आणि इकडे जे आपले मतदार आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे का बाय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काम केले आहेत कोरोनामध्ये, तर त्यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आणि पुरे इंडियामध्ये भेटणार नाही। म्हणून आपला जे मुस्लिम बांधव आहेत ते मशाल बरोबर आहे। एकनाथ शिंदे पण रोड शो ठिकठिकाणी करतायत, मुंबईमध्ये फिरतायत, सभा झाल्या नाही पण रोड शोवरती आणि शाखा भेटींवरती मोठ्या प्रमाणात जोर दिलाय। आता आमचं पण त्याचे विजन तेच आहे, आमचा बोलण्याचा उद्देश आहे की रोड शो शिंदेसाहेब करतात ना, पण आमचे जे आम्ही घराघरी आम्ही पोचतोय डोर टू डोर, ते आम्हाला काय फरक नाही पडत कोण कुठं फिरतोय आणि कोण काय करतोय। आमचं लक्ष एकच आहे, मशालच निवडून यायचं आहे। आणि हे दोन्ही भाऊ जे आपले आलेत मराठी वोटचा जे मागच्याला जे हे डिवाइड व्हायचं ते डिवाइड होणार नाही आणि मुस्लिम बांधव आणि मराठी बांधव सर्व आपले मशाल बरोबर आहे आणि मशालच आमचा विजय होणार आहे इकडे। आणि शिवडी विधानसभेमध्ये तर आम्ही प्लसमध्येच आहे, आम्हाला काय भीती नाही, कोण शिंदे येणार आणि कोण फिरणार इकडे, आम्हाला काय प्रश्न ते जे हे होत नाही। आणि इकडे जे आमचे अजय चौधरी साहेबांनी जे काम केलेत, पब्लिकला माहीत आहे काम जे केलं त्याचं आम्हाला पोस्ट पावती भेटणार आम्हाला इकडे। एका महिलेला या ठिकाणी संधी दिली, तुम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार करताय, कशा पद्धतीने त्याचा उत्साह आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, कारण की महायुतीकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो? जल्लोष, तिकीट येणार म्हणजे येणार 100% शिवसेना। मोठ्या प्रमाणात उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय, परंतु शिंदेकडून देखील रोड शो केले जात आहेत, प्रचार केला जातोय, आव्हान असणार आहे महायुतीचं तुमच्या समोर? साहेब, उद्धव साहेबांच्या विजनला आम्हाला माहिती आहे, आज एक आमच्याकडे मुस्लिम शाखा प्रमुख एक हिंदू कॅन्डिडेटला घेऊन घराघरात फिरतोय, डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू आहे। म्हणजे उद्धव साहेबांची जी विजन आहे ती कोणाकडेच विजन नाही आहे। आणि साहेब जे गद्दार गटांनी केलं आहे त्यांना ते करू द्या, ज्यांना जे केलं करू द्या। आज लोकांना माहिती आहे की इकडे 25 वर्ष ज्यांना कोण साथ दिली आणि आज पण इथे त्याच परिस्थितीत आहे जे 25 वर्षाच्या आधी होतं। तर जे आदित्य साहेबांची विजन आहे, उद्धव साहेबांची विजन आहे, सॅनिटरी पॅड, नॅपकिन, वेंडिंग मशीनपासून घेऊन या सगळ्या गोष्टी ते खूप गरजेच्या आहेत, मूलभूत सुविधा खूप गरजेच्या आहेत। वॉटर गटर मीटर सोडून पण इथे खूप आहेत, जसं आधार कार्डचे कॅम्प्स आहेत, पाठीमागे रेल्वेला लागून आहे,
तर तिकडे आम्ही साफसफाई केलेली आहे जी दिल्ली गव्हर्नमेंटची, पण ते आपल्या आदित्य साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आज त्यांनी अख्खा 5 किलोमीटरचा पट्टा साफ करून घेतलेला आहे. आज ते तिकडे ग्रिल लावतात की लोकांच्या घरी साप येऊ नये, हे येऊ नये. हा सगळा आपल्या शिवसेनेचा पाठपुरावा आहे. यात आमचे शाखा प्रमुख होते, आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी होते. या सगळ्यांनी एकत्र घेऊन आज आम्ही एकत्र आलो. आज जे एकत्र आलो आहोत हे सगळे निष्ठावंत आहेत. यांना कोणाला पैसे आणलेले लोक नाही आहेत. हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांना असं वाटतं की आज आपल्याला मशाल जर आपण घडवली तर आपल्या मुलांचं भविष्य चांगलं होईल. आज मुलांच्या भविष्यासाठी सगळ्यांनी मशालीचा 1 नंबर बटन दाबतायत. महायुतीचं आव्हान असणार आहे तुमचं? सर बघा, लोक शाणी आहेत. आज सगळ्या ठिकाणी सगळे खेळ चालू आहेत. आज लोकांना आपल्याला सांगायची गरज नाही कोण काम केलं कोणी नाही केलं. आज उद्धव साहेबांचा असू दे, आदित्य साहेबांचा विजन असू दे किंवा कुठल्याही गोष्टी असू दे, प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे आज आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे आपलं संयुक्त महाराष्ट्र धरण असू दे किंवा आपला विविंग डॅक असू दे, हे सगळं विजन आदित्य साहेबांचं आहे. आज प्रमोद नवलकर गार्डन असू दे, हँगिंग गार्डन असू दे, आज आपले पंपिंग स्टेशन असू दे, आमचं विजन एकच आहे की इकडच्या माणसांना साफ पाणी मिळावं, मुलांना चांगली शाळा भेटावी. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण मार्क केलेल्या आहेत आपल्या पॉईंटर्समध्ये, आपल्या वचननाम्यामध्ये. असं मला वाटतं की लोकांना प्रतिसाद आहेत आपल्याला. तर आपलं बांधणी सॉलिड झालेली आहे आणि 25 वर्ष लोकांनी दिलेले आहेत. 9 टर्म आमदारालाही दिलेले आहेत, पण आज काय ते खरे उतरले नाही आहेत. मला असं वाटतं की आज आपल्याला 1 नंबरचं बटन दाबून मशालीला लोक इथे विजय करतील आणि मशालीला एक चान्स देतील आणि आपण परिवर्तन घडवू. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सर्व शिवसैनिकांमध्ये जल्लोष असल्याचा पाहायला मिळत आहे आणि मशाल विजय करून आम्ही परिवर्तन घडवू असा विश्वास जो आहे तो शिवसैनिकांकडून व्यक्त केला जातोय. कॅमेरामॅन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.